हनुमान पिक्चरचा ट्रेलर रिलीज झाला आहे। प्रशांत वर्मा या पिक्चरचे डायरेक्टर आहेत। त्यांनी एक वेगळा सुपर हिरो आपल्या समोर प्रेझेंट केलेला आहे। भारतामधला पहिला सुपर हिरो आहे। पहिला सुपर हिरोचं युनिवर्स चालू केलेला आहे त्यांनी आणि असेच आपल्याला बरेचसे वेगळे पिक्चर ते दाखवणार आहेत या युनिवर्सच्या माध्यमातून। म्हणजे जसं आपण मार्वल बघितलं आहे, मार्वल सारखे पिक्चर आहेत ते वेगळे काहीतरी दाखवतात। वेगळे वेळेमध्ये गेलेले हे सगळं आपण मार्वल मध्ये बघत आहोत। मार्वल सारखंच आता हिंदीमध्ये, कन्नडा, तेलुगू, मल्याळम अशा 6 आणखी देशांमध्ये वेगळ्या लँग्वेज मध्ये, जपानी, चायनीज, कोरियन अशा वेगळ्या लँग्वेज मध्ये पिक्चर बनणार आहे। इंग्लिश मध्ये बनणार आहे। या पिक्चरचा जो ट्रेलर आहे ना, तो ट्रेलर एवढा भारी वाटला मला। जवळजवळ 3.5 मिनिटाचा ट्रेलर आहे। ज्या प्रकारे त्यांनी ट्रेलर आपल्यासमोर प्रेझेंट केलेला आहे, ज्या प्रकारे त्या पिक्चरचं VFX दिसत होतं ते खूपच अप्रतिम होतं, खूप भारी होतं। पण त्या हिरोची जी बहीण होती, त्या हिरोच्या बहिणीने ज्या प्रकारे मारधाड केलेली आहे ते मात्र खूप चांगलं वाटलं मला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेवटला दाखवलं होतं की राम म्हणजे हनुमान दाखवलेत आणि हनुमान आपला जो शिष्य आहे त्याच्यासोबत ते काहीतरी वेगळी कहाणी, म्हणजे त्यांची स्वतःची ताकद त्याला देणार आहेत का, त्याच्या स्वतःची सगळे शक्ती त्याला तो देणार आहेत का, हे मात्र आपल्याला बघण्यासारखं राहणार आहे। पिक्चरचा ट्रेलर मला खूपच भारी वाटला। VFX ही खूपच चांगलं वाटलं। 1-2 ठिकाणी गणलं होतं पण ठीक आहे, तेवढं चालत असते। तसं जर त्यांनी कंटेंट चांगलं बनवलं तर पिक्चर चालेल, नाहीतर मग आपला आदिपुरुष सारखं होणार आहे। 700-800 करोडचा पिक्चर बनलेला होता, पिक्चर चाललाच नाही, लोक बघायला गेलेच नाही। तर तसं नाही व्हायला पाहिजे। पिक्चर फ्लॉप जाणार नाही, कारण यांनी बऱ्याचशा लँग्वेज मध्ये पिक्चर पॅन इंडिया सोडा पॅन वर्ल्ड पण बनायला काही हरकत नाही, कारण जवळजवळ 5-6 देशांमध्ये हा पिक्चर रिलीज होणार आहे। त्याच्यामुळे त्याचे पैसे वसूल होणार एवढं मात्र नक्की आहे। आणि या पिक्चर मधला जो कलाकार आहे तोही नवीनच दिसत आहे। बी साऊथ मध्ये, कन्नड मध्ये त्याचे पिक्चर असतील, पण हिंदीमध्ये मी तर बघितलं नाही। प्रशांत वर्माचा त्याच्या आधी एक त्यांनी टीजर लॉन्च केला होता आधीरा नावाने। आधीराचा तोही सुपर हिरोच्याच गणतीमध्ये होता, त्याच युनिवर्समधला दाखवला होता। आणि असेच करत ते आणखी किती युनिवर्समधले वेगळे सुपर हिरोज आपल्याला दाखवणार आहेत हे मात्र बघण्यासारखं आहे। ट्रेलरमध्ये सुपर हिरोच्या अगेन्स्ट जो लढणारा आहे एक विलन दाखवलेला आहे। विलनकडे एक सूट आहे, त्या सूटच्या माध्यमातून तो लढत असतो, त्याच्याकडे त्या सूटमुळे ते पॉवर येते। पण आपला जो हिरो आहे त्या हिरोला स्वतः हनुमान पॉवर देणार आहेत का आणि त्याच्यासोबत लढणार आहेत का, कारण त्यामध्ये त्याचं असंही म्हणणं आहे की जसं ती पॉवर दिसत आहे तीच पॉवर मलाही भेटली पाहिजे। म्हणजे आपला जो हिरो आहे त्याला वेगळी पॉवर आहे हनुमान देणार आहेत आणि तीच पॉवर घेण्याच्या नादामध्ये हा जो विलन आहे त्या दोघांचे भांडणं होणार आहेत, हाणामाऱ्या होणार आहे, मारधाड होणार आहे। ओव्हरऑल पिक्चरचा ट्रेलर मला खूप चांगला वाटला आणि पिक्चर आपल्याला जानेवारीमध्ये बघायला भेटणार आहे। तोपर्यंत आपल्याला वाट बघायला लागणार आहे। तोपर्यंत आपण सलार बघून घेऊ। 22 डिसेंबरला सलार येणार आहे, तर 22 डिसेंबरला सलार बघा। त्याचेही बरेचसे ट्रेलर रिलीज झालेले आहेत, त्याचेही बरेचसे हवा चालू आहे, सगळीकडं ट्रेंडिंग चालू आहे। डार्लिंग प्रभासचा पिक्चर असल्यामुळं माहिती आहे सगळ्यांचं उत्सुकता वेगळीच असती, गगनाला भिडलेली असती। पण लास्ट टाईमचे जेवढे 5-6 पिक्चर त्यांनी फ्लॉपमध्ये केलेले आहेत त्यावरनं आता कोण जाणार आहे कोण नाही जाणार हे माहिती नाही। तुम्ही तो पिक्चर बघायला जाणार आहात का सलार, हे आम्हाला कमेंट करून सांगा। आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण एका नवीन चित्रपटासोबत, एका नवीन स्टोरीसोबत। तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडनं राम राम।